हे राजा, असं का तुम्ही पाडून बसलायस? जसं काय IPL मध्ये तू CSK ला सपोर्ट करत होतास आणि CSK हरली. अरे भिक्या, आयुष्याचं स्टेटस इट्स कॉम्प्लिकेटेड झालंय. म्हणजे सकाळी उठलो आणि मोबाईलवरती नोटिफिकेशन आलं. रिमेनिंग बॅलन्स कोलन इमोशन प्लस स्ट्रेस इज इक्वल टू डिप्रेशन. अरे रे, कसला झालास रे? मला वाटते तू आयुष्याला खूप सिरियसली घेतोयस. मी बघ, सकाळी उठतो आणि स्वतःला सांगतो, रिलॅक्स, तू अजून सेलिब्रिटी झाला नाहीयेस. कोणाला काही फरक पडत नाही. अरे पण मला सगळ्यांनी गोंधळात टाकलंय. म्हणजे बघा, आई म्हणते लग्न कर, बाबा म्हणतो नोकरी कर, आणि माझी वाली म्हणते स्वतःवर लक्ष दे, आणि माझं बँक अकाउंट मला म्हणतं डोंट लुक ॲट मी, आय एम शाय. मग ऐक, माझी अवस्था तर अशी झालीये, माझ्या फोनचं नेटवर्क मला विचारतं, तू कोण बाबा, तुला काय हवंय? बिकू, तुला खरं सांगू, मी काल गुगलवर शोधलं हाऊ टू बी हॅपी. त्यावर गुगल म्हणालं टर्न ऑफ एक्सपेक्टेशन. एक काम कर मग, तू ना एक्सपेक्टेशन नाही, वायफाय बंद कर. आणखी, मी नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेलो होतो. तेव्हा HR म्हणाले, तुमच्यात काय स्पेशल आहे? तेव्हा मी म्हणालो, मी एकाच वेळी दुःखी आणि भुकेला राहू शकतो. त्यावर HR म्हणाले, काळजी करू नका, आम्ही पगारही तेवढाच देतो. अरे सांगतोस काय का, तू आणि मी ना एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहोत. म्हणजे तू प्रॉब्लेम तयार करतोस आणि मी त्याच्यावर जोक मारतो. तर विकू, एक शेवटचा प्लॅन करूया. आपले सगळे प्रॉब्लेम्स एका बाटलीत भरू, आणि ती बाटली ना आपण फ्रीजमध्ये ठेवू. प्रॉब्लेम फ्रीज झाला की आपण आयुष्याचा झिंगाट करू. काय म्हणतोस?